नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी चकोल्या पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी डाळ, जी कुकरमध्ये मी शिजवून घेतलेली आहे. ती ही हरभऱ्याची डाळ आहे. खूप छान असं चकोल्या ह्या डाळीमध्ये होतात. जर आवर्जून ह्या हरभऱ्याच्या डाळीमधल्या चकोल्या तुम्ही करून बघा. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट केलेली आहे. लाल तिखट, मीठ, हळद आणि फोडणीसाठी मोहरी घेतलेला आहे. फोडणीत मी जिरे घालणार नाही, कारण ऑलरेडी मी खोबऱ्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि ते कुटून घेतलेलं आहे बघा. नंतर आपल्याला गॅसवरती पातेलं चढवायचं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मोहरी कडवून घ्यायची आहे. चांगली मोहरी कडल्यानंतर बघा, इथं आपलं तेल गरम झालेलं, मोहरी छान कडलेली आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. अगदी ताजा असा कढीपत्ता असला की छान असं वास येतो. आणि नंतर आपण जे चेचलेलं खोबरं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आणि परतवून घ्यायचे. अगदी हिवाळ्याच्या दिवसामध्ये असू दे किंवा पावसाळ्यामध्ये असू दे, अशा चकोल्या इतक्या छान लागतात, मस्त लागतात. तुम्ही करून बघा आणि आवर्जून करा. तेही हरभऱ्याच्या डाळीतल्याच करून बघा आणि मग मला सांगा. नंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, तेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा छान असं. आणि नंतर जी आपली डाळ जी शिजलेली आहे ते डाळ आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि नंतर छान अशी उकळी आणायची आहे. इथं आपली ही आमटी उकळूसपर्यंत मला आता काय करायचं आहे, कणिक मळून घ्यायचं आहे. 6 माणसासाठी इतकं पुरेसं आहे बघा. छान असं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मीठ घातल्यानंतर मी कणिक मळायला घेणार आहे बघा. 6 गोळे होतील इतकंच आपल्याला कणिक मळायची आहे. आणि नंतर आपल्याला हा गोळा घेऊन लाटायचा आहे. अगदी जशी चपाती लाटतो तशी चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे गोल. पूर्ण गोळा आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला पीठ लावायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे. बघा, इथं मी चपाती लाटत आहे, तोपर्यंत आपली चकोल्याची आमटी तयार व्हायला लागली. गॅस मंद ठेवायचा आहे आणि उकळी मारूसपर्यंत इथं आपलं काय होते, चपाती लाटून होते. चपाती लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरीनं छान असे कट करून घ्यायचे. जसं आपण कापण्या कट करतो ना, तसंच करून घ्यायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, चकोल्या म्हणतो. आणि त्या काय करायच्या आहेत, कट केलेले भाग आहेत ते सगळे त्या आमटीमध्ये टाकायचे आहेत. बघा, इथं मी कट करून घेतलेले आहेत बघा छान असं. अगदी जशा कापण्या कट करतो तशा कट करून घ्यायच्यात आणि ह्या उकळलेल्या आमटीमध्ये त्या आपल्याला कापणी टाकायच्या आहेत. खूप छान अशी चव येते त्याची, तोंडाची चव बदलून टाकणारा हा पदार्थ आहे बघा. नंतर ह्या चकोल्या टाकल्यानंतर आपल्याला झाकण घालायचं आहे, जेणेकरून ते छान असं शिजावं. असं त्याला आपण मराठीत वरणफळसुद्धा म्हणतो. टाकल्यानंतर ह्या कापण्या टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर एक 5-6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. नंतर झाकण काढायचं आहे, वरून कोथिंबीर घालायची आणि इथेच आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत बघा. छान अशा चकोल्या आहेत. खाऊन बघा आणि मग मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.